कशास जावे क्षेत्र सोडून तीर्थयात्रेस नारायणाचा हात जोडितो घ्या मज पदरात नारायणाचा हात जोडितो घ्या मज पदरात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही ठेवा श्रीहात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही ठेवा श्रीहात दत्त भक्तीची भीक मागतो अण्णा आपणाकडे दत्त भक्तीची भीक मागतो अण्णा आपणाकडे या भिकेने भूक भागते कशास जाऊ कुठे या भिकेने भूक भागते कशास जाऊ कुठे नारायणाचा हात जोडितो घ्या मज पदरात नारायणाचा हात जोडितो घ्या मज पदरात दत्त दिगंबर दत्त गुरु ठेवा श्रीहात दत्त दिगंबर दत्त गुरु ठेवा श्रीहात मनीषा माझी तव चरणाची सेवा सतत घडो मनीषा माझी तव चरणाची सेवा सतत घडो जे कारणे माया ममता पाश तो निपडो ये कारणे माया ममता बाजक दोन्ही पडो नारायणाचा हात जोडितो घ्या मज पदरात नारायणाचा हात जोडितो घ्या मज पदरात दत्त दिगंबर दत्त गुरु ठेवा श्रीहात दत्त दिगंबर दत्त गुरु ठेवा श्रीहात कृपा प्रसादे वरद हस्त श्री असू द्यावा 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 लक्ष योनीचा जन्म मरण हा फेरा चुकवावा लक्ष योनीचा जन्म मरण हा फेरा चुकवावा नारायणाचा हात जोडितो घ्या मज पदरात नारायणाचा हात जोडितो घ्या मज पदरात दत्त दिगंबर दत्त गुरु ठेवा श्रीहात दत्त दिगंबर दत्त गुरु ठेवा श्रीहात ठेवा श्री हात तुम्ही ठेवा श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण हे नारायण जय नारायण हे नारायण जय नारायण हे नारायण जय नारायण हे नारायण जय नारायण हे नारायण हे नारायण जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज पौर्णिमा आहे. ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वट सावित्रीची पौर्णिमा आहे आणि त्या पौर्णिमेनिमित्त आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलोय. विश्वचैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांनी या ठिकाणी जो कल्पतरू लावलेला आहे त्या कल्पतरूच्या छायेखाली आपण या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी जमलेलो आहोत. कोणाला कसं ऐकू येतंय, कोणाला कसं ऐकू येतंय ते प्रत्येकाच्या विचाराचा भाग आहे. म्हणून आपल्याला काय ऐकायचं हे प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवायचं, म्हणजे सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने मिळतील. हां, कोणाला काय ऐकू आलं, कोणाला काय ऐकू आलं. हां, जर नीट नाही ऐकलं तर असं ऐकायला येईल. म्हणून भाग समजून घ्यायचा आहे की आपण परमेश्वराच्या दारामध्ये आलोय. परमेश्वराच्या दारामध्ये आल्यानंतर आपण योग्य तोच विचार करणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे. कारण की या घणागती काळामध्ये प्रत्येकजण सैरबैर झालेला आहे. आरडतोय, ओरडतोय, रडतोय, हसतोय. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाकडून होत आहेत. त्याला एकच कारण की त्याने स्वतःला अजून व्यवस्थित ओळखलेलं नाही. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की जोपर्यंत आपल्याला या देहाची जाणीव होणार नाही आणि या देहाची जाणीव जोपर्यंत आपल्याला अण्णांनी जे ज्ञान दिलेलं आहे, प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला अण्णांनी जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाची जाणीव जर प्रत्येकाला असेल तर त्याच्या जीवनात कुठल्याही प्रकारचे संकट येणार नाहीत. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून प्रत्येकाने या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की आपण दर गुरुवारीने दर पौर्णिमेला आपण नारायणपूरला कशासाठी येत असतो आणि आल्यानंतर आपण काय करणं आवश्यक आहे. परमेश्वर हा भावाचा भुकेलेला आहे. परमेश्वराला तुमच्याकडून कुठल्याही चीज वस्तूची अपेक्षा नाही. त्याला फक्त शुद्ध अंतःकरणातून श्रद्धा, भाव आणि विश्वास जर अर्पण केला तर तो तुमच्यासाठी अहोरात्र उभा राहिल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून परमेश्वराला शुद्ध भाव लागतो आणि तो आपण देण्यासाठी आपण या ठिकाणी येत असतो. मग प्रत्येकाच्या विचारसरणीमध्ये प्रत्येकाचा भाव वेगवेगळा असतो की बाबा मी परमेश्वराला भाव अर्पण करेल पण माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या प्रपंचामध्ये सगळं व्यवस्थित व्हावं ही अपेक्षा ठेवूनसुद्धा आपण भाव समर्पण करत असतो. मला व्यवस्थितपणे पैसा मिळावा, माझ्या अडचणी सुटाव्या, एक बंगला असेल तिथं 2 बंगले व्हावे, एक गाडी असेल तिथं तर 4 गाड्या व्हाव्या, ही अपेक्षा आपण कुठंतरी क्वचित सर्वजण ठेवतील असं नाही, क्वचित कदाचित ठेवत असतील. सर्वांना मी म्हणत नाही, पण जो म्हणतो त्यांनी समजून घ्यायचं की आपण गाडी मागितली, बंगला मागितला, बरोबर आहे. गाडी मागितली, बंगला मागितला, आवश्यक आहे. गाडी फिरायला लागते, बंगला राहायला लागतो, बरोबर आहे. परंतु तो कितीही केलं तरी तो काय आहे, निर्जीव आहे. काय आहे, तो निर्जीव आहे. आपण त्याला ठेवू तसं तो ठेवत असतो. परंतु जो परमेश्वर आतमध्ये जो बसलेला आहे त्यासाठी आपण काहीच मागत नाही.
त्यासाठी आपण काहीच परमेश्वराकडे मागत नाही. जो खरं स्वरूप आहे, जे चैतन्य स्वरूप आहे, जो परमेश्वर आत्मा आपल्या अंतःकरणामध्ये बसलेला आहे, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि ज्या नश्वर गोष्टी आहेत, ज्या आपल्याला काही सुद्धा उपयोगीच्या नाही, क्षणासाठी आपण घराचा कारणापुरता उपयोग करतो, आपण त्यानंतर आपण बाहेर पडतो, गाडीचा सुद्धा कारणापुरता उपयोग करतो, नंतर आपण तिला सोडून देतो. पण जो परमेश्वर आतमध्ये बसलेला आहे त्याला आपण सोडून देतो का? पण आपण त्याच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही आणि सोडूनही देत नाही. म्हणून आपल्याला समजून घ्यायचं आहे की जो परमेश्वर अंतःकरणामध्ये आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जो बसलेला आहे परमेश्वर, त्यासाठी आपण परमेश्वराकडे मागायचं की हे परमेश्वर, हे भगवंता, तुम्ही ज्या अवस्थेत आम्हाला ठेवलेलं आहे त्या अवस्थेत आम्ही सुखी आहोत, समाधानी आहोत. त्या अवस्थेमध्येच राहून आम्ही तुमची सेवा केल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा ज्यावेळेस आपण त्या परमेश्वराला मागू, असं ज्यावेळेस आपण त्या परमेश्वराला मागू, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला काय देणार नाही सांगा तुम्ही? अहो, त्यासाठीच परमेश्वर आपल्यासाठी आहे ना. गाडी बंगल्यासाठी आपण काय मागता? गाडी बंगला सगळा नश्वर आहे. नाना नेहमी सांगतात, नाना त्यांच्या उदाहरणातून नेहमी सांगतात की कितीही बंगल्यावाला असला तरी त्याला आंघोळ दारातच असते, कितीही गाडीवाला बंगल्यावाला असला तरी त्याला त्याच्यावरच जायचं आहे. शेवटी गाडीत त्याला कोण येत नाही, त्याला बांबूवरच नेतात. मग कशासाठी, कोणासाठी करायचं या सगळ्या गोष्टी? म्हणून जो परमेश्वर आहे आतमध्ये अंतःकरणामध्ये बसलेला आहे, त्यासाठी आपण लक्ष देणं गरजेचं आहे. नामस्मरण करा, अखंड नामस्मरण करा, त्याच्या नामामध्ये स्वतःला वाहून घ्या. गरजेपुरतं तो देणारच आहे, कारण की जन्म परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. मग जन्म ज्याने दिलेला आहे तो आपली काळजी करणार नाही का? मग आपण काय करायचं हा महत्त्वाचा भाग आहे की आपण परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये अखंड राहिलं गरजेचं आहे की जसा जसा आपल्याला वेळ मिळेल तसा तसा प्रपंच करून आपल्याला परमार्थ करायला अण्णांनी वारंवार सांगितलेलं आहे. प्रपंच तुम्ही रंगामध्ये, ढंगामध्ये, मस्तीमध्ये करा, हरकत नाही, पण प्रपंच करता करता परमार्थसुद्धा त्याच पद्धतीने करा. रंगामध्ये, ढंगामध्ये नामस्मरण करा, भक्ती करा, त्याला आळवा, त्याला विनवा. ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस करू त्यावेळेस तो आपल्यासोबत कायम राहिल्याशिवाय कदापि राहणार नाही. तो अखंड आपल्यासोबतच आहे, फक्त आपण त्याच्यापासून लांब आहे. अण्णा नेहमी सांगतात की परमेश्वर आपल्या हाकेच्या अंतरावर आहे, आपल्या समोर आहे, पण आपणच त्याच्यापासून लांब गेलो आहे. तर ह्या सगळ्या मायेच्या पडद्यामुळे, विषय माया मोहाच्या अहंकाराच्या पडद्यामुळे आपण त्याच्यापासून कितीतरी लांब गेलेला आहे. तो हाकेच्या अंतरावर आपल्या समोर उभा आहे, हाकेच्या अंतरावर आपल्या समोर उभा आहे, परंतु या सगळ्या विषय माया मोहामुळे आपण त्यापासून लांब गेलो आहे. म्हणून आपण समजून घेणं गरजेचं आहे, जाणून घेणं गरजेचं आहे की आपण परमेश्वराला कशा पद्धतीने, भावाचा भुकेलेला परमेश्वराला कशा पद्धतीने आळवायचं, विनवायचं, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने समजून घेतलेल्या पाहिजेत. म्हणून आज जी पौर्णिमा आहे ती वटसावित्रीची पौर्णिमा आहे. बाकीचा भाग नाना समजून सांगतीलच, पण मी सुद्धा थोडक्यातच सांगतो की काय सांगतो. आमच्या ज्या ताईलोक आहेत, आमच्या जे ताईलोक आहेत त्यांनी सुद्धा तुमच्या वडाचा जर मनापासून जर ध्यास घेतला, त्याचा मनापासून जर पूजन केलं, तर तो वडसुद्धा तुमच्या पाठीशी आयुष्यभर उभं राहिल्याशिवाय कदापि राहणार नाही. मग तो वड कोण आहे? कोण वड आहे? कोण वड आहे? तो ज्याच्या सोबत तुम्ही बंधनामध्ये अडकलेला आहात, त्याची जर मनापासून सेवा केली, त्याची जर मनापासून भक्ती केली, कारण की तुमच्यासाठी तोच परमेश्वर आहे, त्या परमेश्वराची जर तुम्ही मनापासून भक्ती केली तर तो परमेश्वर तुमच्यावर अखंड कृपा ठेवून तुमच्यावर जे पाहिजे ते तुम्हाला दिल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून मला ताई लोकांना सांगायचं की तुम्ही त्यांना कंटाळू नका, लगेच तुम्ही त्यांना कंटाळू नका. जन्मोनजन्मी तुमच्यासोबत राहण्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करा, अण्णांना प्रार्थना करा, दत्त महाराजांना प्रार्थना करा की हे दत्त गुरुराया, सद्गुरुराया, तुम्ही जो आमच्यासाठी निवडलेला आहे तो योग्यच आहे. आम्ही आमच्या योग्य बुद्धीने, योग्य विचाराने आम्ही समजून घेऊन आम्ही आमचं जीवन व्यवस्थितपणे पार पाडू, म्हणजे आमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. वटपौर्णिमेनंतर सर्व काही लोकांना दत्त महाराजांच्या वतीने, अण्णांच्या वतीने मनपूर्वक आशीर्वाद आहे. व्यवस्थित सर्वांनी राहा,
व्यवस्थित परमेश्वराची पूजा करा, म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे तुमच्या पदरात पडतील. या सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि आज या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांना मनापासून दत्त महाराजांच्या वतीने, अण्णांच्या वतीने मनापासून आशीर्वाद देतो. आता एकदा भजन करू. जय जय गुरुदेव दत्ता ते अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्ता ते अनुसय सुता. जय गुरुदेव दत्ता ते अनुसय सुता. जय गुरुदेव दत्ता ते अनुसय सुता. ते अनुसय सुता. आत्रे अनुसय सुता. अनुसय सुता. आत्रे अनुसय सुता. जय गुरुदेव दत्ता ते अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्ता ते अनुसय सुता. जय गुरुदेव दत्ता ते अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्ता ते अनुसय सुता. आत्री अनुसय सुता. आत्रे अनुसय सुता. अनुसय सुता. आत्रे अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्ता ते अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्ता ते अनुसय सुता. आत्रे अनुसय सुता. आत्रे अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्ता ते अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्ता ते अनुसय सुता. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. 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 देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आता सर्वांनी एकदा अण्णांचं भजन करायचंय. तो आवाज अण्णांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, दत्त महाराजांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून मनाच्या अंतःकरणापासून भजन करायचंय. स्वतःच्या देहाला विसरून आत्म्याशी एकरूप व्हायचंय. त्यावेळेस तो आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून सर्वांनी मनापासून एकदा
अण्णांचं भजन करायचंय. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 सद्गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय सद्गुरु टेंबे स्वामी महाराज की जय. वारीला जायचं म्हणून आवाज एक नंबर येते तात्याचा. हं? आमच्या तात्याला आता माऊलींची वारी चालू होईल ना आषाढी, म्हणून आवाज खणखण येते. तसाच आवाज आता दत्त महाराजांना आपण मारू. सर्वांनी हात वर करा. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय टेंबे स्वामी महाराज की जय भारत माता की जय. छान छान. सर्वांना मनापासून दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनापूर्वक आशीर्वाद. ताई लोकांना डबल आशीर्वाद. हा काय हरकत नाही, वेळ झालाय बराच. बाकीच्या गोष्टी आता नाना सांगतील. आज आपण पौर्णिमेतून जमलेलो आहोत.
आपल्या सर्वांचे विश्वकर्ते, हिंदू धर्माचे विश्वकर्ते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि चारी धर्माचे विश्वकर्ते अण्णा महाराजांना वंदन करून आपल्याला पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज पौर्णिमा आहे आणि ती पौर्णिमा आहे वट सावित्रीची आणि त्या पौर्णिमेचं अन्नदान आहे ते आमच्या सावित्रींनीच केलेलं आहे. सर्व स्वयंसेविका महिला ज्या सेवा करतात, स्वयं याचा अर्थ जे सेवा करतात त्या सेवा करणाऱ्या सर्व महिलांनी मिळून आजच्या या पौर्णिमेचं अन्नदान केलेलं आहे. म्हणून यांना आणि यांच्या कुटुंबियांना सुखवंतांना आशीर्वाद द्यायचा आहे. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. सर्व ताई लोकांना अण्णांनी आशीर्वाद दिलाय. फुल खाली पडले फोटोवर. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. त्याप्रमाणे आपले श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. आता तुम्ही महाराज आम्ही जायचं का? ओझ खांद्यावर दिलंय. पौर्णिमेचा आनंद आज सर्व महिलांनी घेतलेला आहे. त्यांचे वट आहेत. वट सावित्री त्याचे असणारे सत्यवान. जेवढा तुम्ही नारायणपूर तेवढाच स्वतः सत्यावर ठेवा. मात्र एवढंच सांगतो शेवट एका शब्दामध्ये. त्याप्रमाणे आपली पुढली पौर्णिमा आहे ती आषाढ पौर्णिमा, आपली गुरुपौर्णिमा आहे आणि तिची तारीख आहे 10/7/2025 वार गुरुवार. या दिवशी आपली गुरुपौर्णिमा आली. आनंदाचा आनंद आहे. आजची पौर्णिमा आहे वट सावित्रीची पौर्णिमा आहे. वट सावित्रीची पौर्णिमा म्हणजे सावित्रीने वडाला जन्मजन्मी ते म्हणजे वेडे घालून दोरा बांधला होता. म्हणूनच या महिला वडाला दोरा बांधतात. जन्मजन्मी तोच मिळू दे, जन्मजन्मी तेच मिळू दे म्हणून त्याला वडाला दोरा बांधतात. आणि तो त्याला काय वाहतात? आंबा. का वाहतात? तर सत्यवानाला आंबाच आवडत होता म्हणूनच त्याला आंबा वाहतात. सत्यवान सावित्री होती. हिचं पुण्य त्यांनी ज्याप्रमाणे आपण तुम्ही वडाला दोरा बांध त्याप्रमाणे त्यांनी इतकं सेवा केली. सत्यवानाने अप्रतिमा सेवा केली
आणि वडाळ्या झाडाला का पूजायचं तर सत्यवानाचा प्राण गतप्राण गेला होता आणि त्याच वडा झाडी तो त्याचा प्राण परत आला म्हणून वडाची पूजा करायची. सावित्री बदर राजाची बदर राज्यातील असणाऱ्या अश्वपतीची मुलगी, गुणवान, सत्यवान, गुरी, देखणी आणि शुभदायी होती. आता तिला देवानी परमेश्वराने तिला वरदान दिलं होतं तिला. आता वरदान सावित्री वयात येऊ लागली, वाढू लागली आणि वाढायच्या नंतर वडिलाला विचार पडतोच की. वडिलाला विचार पडला, अरे ह्या सावित्रीला असा गुणवान कोण मिळणार. विचार करीत होता परमेश्वराजवळ. काळ गेला आणि काळ गेल्यानंतर वय आलं आणि वयामध्ये विचार केला, सावित्री तुझ्या पद्धतीने तू वर शोध. म्हणली मी माझ्या पद्धतीने शोधणार आहे. ती प्रतिव्रता होती. तुका म्हणे प्रतिव्रता तिची देवावरी सत्ता. सत्ता देव प्रतिवरची देवा सत्तावर देवावर सत्ता असती. आणि त्यांनी वडिलांना सांगितलं, वडिलांनी मान्य केलं, तुझ्या पद्धतीने तू पसंत कर. आता पसंत कर मानल्याच्या नंतर तिने एक राज्यातला एक मांत्रिक घेतला आणि मांत्रिकाला वयस्कर मांत्रिक घेतला, हुशार मांत्रिक घेतला आणि परदेश गमाल निघाली. आणि परदेश गमाल निघाल्याच्या नंतर ती शैल देशामध्ये गेली आणि शैल देशामध्ये गेल्याच्या नंतर धुम्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. तिला कळलं त्या ठिकाणी त्याचा मुलगा आहे सत्यवान. शोधत करीत असताना शोध केला, तिने पाहिलं सगळं, त्याची परिस्थिती पाहिली आणि परत आली तर राजे वाट पाहत होते. राजे पाहत होते त्यावेळेला त्यांच्या राजांच्याकडं कोण बसले होते, नारद मुनी बसले होते. आता नारद मुनी बसल्याच्या नंतर तिने विचारलं, सावित्री कुठे गेली. म्हणजे वर शोधायला गेली. आता नारदाने राजांना विचारलं, मुनिवरांनी त्यांना सांगितलं तर म्हणले, राजा म्हणले मुनिवर तिने शोधलेला वर कसा आहे. चांगला आहे की बरं आहे, पण थोडंसं आहे त्यामध्ये मात्र. म्हणलं काय थोडं आहे. आता नारद मुनी शेवटी म्हणले, त्या राजाचं राज्य गेलेलं आहे आणि तो सत्यवानाचे वडील आंधळे आहेत, राज्य गेलेलं आहे, ते वनात राहतात आणि तो सत्यवान 1 वर्ष जगणार आहे असं शास्त्र सांगतंय. आता असं म्हणलं तर वडिलाला काय वाटवलं, नाही म्हणला माझी मुलगी द्यायची. मुलगी द्यायची नाही म्हणल्याच्या नंतर मुलीने सांगितलं, सावित्रीने मी तो सत्यवानच करणार, सत्यवानच करणार म्हणली मी. आता प्रश्न पडला वडिलाला. हे विषय नारद मुनीला, तिच्या वडिलांना, तिलाच माहिती होते. थोडा काळ गेला. काळ गेल्याच्या नंतर त्याने विचार केला, आता काही नाही. तिने सांगितलं मग तोच वर वाजणार. झालं बाबा, लग्न बिग्न थाटामाटून मी केलं. राजाचीच मुलगी आणि नांदायला गेली. नांदायला राजवाड्यामध्ये, राजवाडा नव्हता, वनामध्ये राहत होता. राज्य गेलं होतं, अंध होता. आता काय करायचं, काय करायचं काय म्हणले ह्याला. मग त्यांनी अंध होता थांबला. राजमध्ये गेली, राज्यबीज करू लागली. पण दिवस संपत आले. 11 महिने गेले. 1 महिना राहिला. काळजी पडली की आता 1 वर्ष आपल्याला सांगितलेले आणि त्यातल्या आता 11 महिने गेले, 11.5 महिने गेले. 4 दिवस 4 दिवसांनी उपवास केला आणि उपवास केल्याच्या नंतर प्रश्न पडला की आता आपले पतिराज जाणार आहे. शेवटच्या दिवशी पतिराज रोज जायचे वनामध्ये, लाकडं गोळा करायची, फळं गोळा करायची, आणायची. ही त्यांची रोजची नित्यकर्म होती. आणि त्या दिवशी तिने सांगितलं, पतिराज मी तुमच्याबरोबरच येणार, तुम्हाला मी जाऊन देणार नाही, मी तुम्ही माझ्याबरोबर, तुमच्याबरोबर मीच येणार. तिने हट्ट धरला. सासूसारीने विचारलं, सासूसारीने सांगितलं, बाळा सत्यवाना येते एवढं तुझ्याबरोबर, एवढं याच्या दिवशी येऊ दे की तुला. आता घेऊ दे म्हणल्यानंतर आईवडिलाच्या आधी ते दोघं निघाली. डोंगराच्या जंगलात गेली, फळं बिळं गोळा केली आणि झाडावर चढले. आणि झाडावर चढले, ती झाड होतं वडाचं आणि त्याच्या फांद्या मिऱ्या तोडल्या, थोड्या खाली टाकायला लागला. वेळ आली, त्याला चक्कर आली.
डोळ्याला अंधारे आल्या, खाली उतरला. खाली तिला माहिती होतं आता ही वेळ आली म्हणून, गडबडली आणि परत मनाने विचार धीर दिला, नाही बेयायचं आपण, पांडुरंग शरणाला आपण पाहू. आता त्यांनी उठली आणि खाली बसल्यानंतर ते खाली बसले आणि मांडीवर त्याचं डोकं घेतलं आणि सेवा करत होते. तेवढ्यामध्ये यमराज आले. आता यमराज स्वरी आल्यानंतर म्हणले, महाराज तुम्ही कोणतरी सुज्ञ पुरुष दिसताय, विद्वान दिसताय, तुम्ही कशा करता आलेला आहात? तर म्हणले, मी सत्यवाना नेण्याकरता आलो, त्याचे टायमिंग संपलेलं आहे. म्हणले, पण माझे एवढं सर्व एक विनंती आहे का, थोडीशी ऐकावं थोडंसं. तिने ते जास्त बोलण्यामध्ये तिची सगळी मोहमाया पाहून यमराज त्या ठिकाणी थांबले. थोडा टाईम गेला आणि टाईम गेल्याच्यानंतर पुढं चालू लागली, ती मागं चालू लागली. आत्मा घेऊन जाणार आहेत, आत्मा घेऊन जाणार आहेत. ही पुढं गेली आणि पुढं गेल्यानंतर यमराजाला दया आली. अरे म्हणले, सावित्री तू का चालली? म्हणले, एकच वर द्यावा तुम्ही कोणतरी. तर म्हणले, माग. पण म्हणले, मी 3 शब्दात मागणार आहे. आता शेवटी यमराजा भावनिक झाले आणि त्यांनी सांगितलं, काय होऊ दे, पहिलं माझ्या राजाचं राज्य गेलेलं जाऊ दे, माझ्या सासऱ्याचे डोळे येऊ दे, आणि सत्यवानाच्या होऊन माझ्या पोटी, सत्यवान थांबून माझ्या पोटी पुत्र झाला पाहिजे, एवढा तुम्ही आशीर्वाद द्यावा. प्रश्न पडला यमराजाला. यमराजा भावनिक होते आणि त्या शब्दामध्ये दिला आशीर्वाद. आता नंतर यमराजाला कळलं की आपण न्यायला आलतो तर माघारीच चाललो. त्याच्या सत्यवानाची ताकद आणि सावित्रीची ताकद लागली आणि तो सत्यवान जिवंत राहिला, अनंताची सेवा केली. सत्यवान सावित्रीचं, मी सावित्री आहात तुम्हाला सांगायचे, कधीही नवऱ्याच्या पाय पडल्याशिवाय बाहेर जाऊ नका. सत्यवानाला नाद कशाचा होता? महू काढण्याचा नाद होता. महू मराठीमध्ये कळतं का की महू, साधं महू. आणि ते कशा करता काढीत होता? तर सावित्रीचं कुंकू बळकट व्हावं म्हणून. आणि त्याला मध काढत होतं. मध काढायची बाजूला आणि त्याचं मेन घ्यायचं आणि ते कपाळाला लावायचं, त्याच्या कुंकू लावायची. त्यावेळेला तिचं महत्त्व होतं की का लाव, कशा करता लाव, ते कुंकू बळकट व्हावं म्हणून. तशीही तुम्ही आता कुंकू तुमचं राहिलंच नाही तर तुमचे सगळं गेलं. टिकली तर टिकलं तर हुकली. अरे शास्त्र आहे त्याला. तुम्ही काही करू नका. तुमच्या मालकाचे कपडे धुवा, तुम्हाला निमपुण्य मिळत जातं, त्याच्या आयुष्यातलं मिळतं. पण हल्ली कपडे धुवायला कोणी तयार नाही, कोणी पाहायला तयार नाही. अरे अण्णा महाराजांनी हुंडाबळी कशा करता केली? या तुमच्या माता बघून केली. आणि ही 1987 साली वडपतडीच्या पौर्णिमेशी अण्णांनी निश्चय केला, हुंडाबळीचा कायदा बंद करायचा. बिगर हुंडा 1987 सांगितलं, वड साहित्याला सांगितलं आणि माही पौर्णिमेला लग्न केली. ही अण्णा महाराजांची कृपा येत आहे आणि हे तुमच्याकरता सगळं केलेलं आहे. तर मला सावित्र्यांना सांगायचं आहे, अरे त्या परमेश्वराची सेवा करा. तुमच्या परमेश्वराची, तुमच्या कोणत्या देवाला तुम्ही जा, पण पहिल्या घरच्या देवाला नमस्कार करा, बाहेर पडा, तरच तुम्हाला सावित्री म्हणलं जाईल. हल्ली जगामध्ये आपल्याकडं चाललेलं आहे, फार चुकत चाललं आहे. आई वडिलाची सेवा करा. आपण अण्णा महाराजांनी दिलेलं कल्पतरू आहे आणि या कल्पतरू खाली आपण बसलेलो आहे. सेवा आपल्या पण करावी लागते. पण त्यावेळेला पुण्य आपल्याला मिळतं. पुण्य आणि सेवा आपण केलं ती कुठेही विकत मिळत नाही. ती फक्त मिळते अण्णा महाराजांच्याच मंदिर कल्पतरू खाली. ते अण्णा महाराज कल्पतरू ठेवलं. तुम्ही या, प्रत्येकाला येतं आहे, प्रत्येकाला मिळते म्हणून तुम्ही येत आहे. सोपं आहे का एवढं येणं? प्रत्येकाला खर्च आहे बाबा, बरोबर आहे का तुमचं? आणि त्याची ओळख करून घ्या. तुमची माझी ओळख नाही. आणि मी तुमच्या गावापाशी आलो, माझी गाडी बंद पडली तर मी तुम्हाला आलो, बाबा एक 200 रुपये द्यावं का म्हटलं. तुम्ही म्हणता रे बाबा हो बाहेर. आणि ओळख झाल्या, हो नाना द्या ना 500 रुपये घ्या. तशी देवाची तुमची ओळख करून, नामाची तुमची ओळख करून घ्या. नामाची तुमची ओळख केल्याशिवाय तुम्हाला परमेश्वर कधीच मिळणार नाही. सांगण्यासारखं शिकार आहे. आज गुन्हा सावित्र्य मोठं साहित्य परमेश्वर सर्व ताईकांना वर्ष सुखाचं समृद्धीत जावं, भरभराटीत जावं. आमच्या महिला स्वयंकांनी अन्नदान केलं आहे. आता महाराजांनी सांगितलं की तुमच्या बहिणीने दिलं आहे.
अरे इतक्या बहिणी असलो आम्ही काय भाव काय म्हणणार आहे? ह्या इतक्या सर्व बहिणींना अण्णा महाराज वतीनं दत्त महाराज वतीनं आमच्या वतीनं आशीर्वाद देतो. शताश वेळेला भाऊ सर्वांनी आनंदी राहा. गुरुदेव दत्ता तार ठेवले आणि प्रसाद घ्या.